या पद्धतीने दिलेल्या गणितामध्ये आपण बदल करून त्याच्यामध्ये चलाची किंमत घालून आपण ही जी समीकरण दिली आहेत दोन चलातील रेषीय समीकरणे सोडवू शकतो। ही समीकरण दिलेली आहे 4/x + 5/y = 7। म्हणजे या ठिकाणी आपण ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू लिहिताना कशी लिहू शकतो 4 × 1/x + 5 × 1/y म्हणजे 1/x आणि 1/y याच्यासाठी आपण इंग्रजीमध्ये कुठलेही अल्फाबेट्स घेऊ शकतो। इथं आपण दोन अल्फाबेट्स घेतलेत m आणि n। 1/x बरोबर m 1/y बरोबर n असं आपण घेतलंय। मग यावरून हे समीकरण कशी तयार होतील 4m + 5n = 7। दुसरं कसं इक्वेशन तयार होईल त्याच्यामध्ये 3m + 4n = 5। आता सोडवण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत म्हणून आपण इथं जी पद्धत वापरलेली आहे ती बेरीज करणे आणि वजाबाकी करणे या पद्धतीचा वापर केलेला आहे। ऍडिशन अँड सबट्रॅक्शन आपण म्हणतो। आता ह्या दिलेल्या इक्वेशन मध्ये आपण बेरीज केली तर आपल्याला हे समीकरण मिळेल आणि वजाबाकी केल्यानंतर कुठलं समीकरण मिळेल तर वजाबाकी केल्यानंतर m + n = 2 हे समीकरण मिळेल। आता या दोन्ही समीकरणांचा विचार केला तर इथं आपण बेरीज वगैरे काही करू शकत नाही। मग कुठली पद्धत इथं पुन्हा अवलंबू शकतो चलाची निरसन पद्धत। म्हणजे चलाची निरसन पद्धत करत असताना एकतर आपण m किंवा n हे बरोबर चिन्हाच्या पलीकडे नेलं तर m नेलं तर n ची किंमत काढू शकतो, m नेलं तर n ची किंमत काढू शकतो। आपण काय केलं n पलीकडे नेलं आणि m बरोबर 2 - n म्हणजे m ची किंमत मिळालेली m ची किंमत आहे म्हणून आपण ती कुठे टाकली तर जे 3 नंबरचं समीकरण बनलेलं आहे या 3 नंबरच्या समीकरणामध्ये टाकली। पुटिंग दिस व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर 3 त्याच्यामध्ये ती किंमत ठेवली आणि ती सोडवली तर n ची जी किंमत आली ती आली -1। आता n वरून आपण कोणाची किंमत काढली m ची इक्वेशन मध्ये टाकल्यानंतर m ची किंमत आली 3। पण ऑलरेडी m म्हणजे काय आणि n म्हणजे काय तर m म्हणजेच 1/x आणि n म्हणजे 1/y। त्याच्यामध्ये आलेल्या किमती टाकल्या m ची किंमत टाकली 3 आलेली n ची किंमत टाकली -1 आलेली त्यामुळे तर व्हॅल्यू आली x ची 1/3 1/3 आणि y ची व्हॅल्यू आली -1। याच्यावर आपण पडताळा घेऊ शकतो आपली समीकरण बरोबर आहेत काय चूक आहे। तर या पद्धतीने ही समीकरण आपण सोडवायची आहेत। समजलं का? समजलं। ओके डन।